आजच्या बारीला तुझ्याने माझ्या कामाची, आजच्या बारीला तुझ्याने माझ्या कामाची, आजच्या बारीला तुझ्याने माझ्या कामाचं, आजच्या बारीला तुझ्याने माझ्या कामाचं, लय हाय मोठ सामान घडची मामाचं, लय हाय मोठ मी तुम्हाला ना बोलला मामा मग म्हणतात मग तवा मग तुमचा तव्यावर पोला टाकते कसा 10 मिनिट सचिन बुवा म्हणतात मला ऐका ऐका बरोबर शीट डाऊन बरोबर ऐका मला माहिती आहे तुम्ही बघा बुवांचं गाव इथं 5 किलोमीटर आहे, 5-7 किलोमीटर 10 किलोमीटर असेल. मी बुवांना मानाचा मुजरा केला का नाही समाज सांगेल रेकॉर्डिंग. 3-3 4-4 कॅमेरे लागलोय ह्याच्या कानात हुतरी फुटला, त्याला माझा दोष नाही. मला म्हणतो बुवा भामा बरं असं काही गेलं काही आलं असं चुरगळून कुस्करून टाकलंय. तुम्ही अजून अंड्यात आहोत, तुमचा पोला करून खाईन मी. चढवून संपला उगाच मला बोलायला लावू नका. मानाचा मसरा तुम्हाला केलेला आहे, मी समाजात ऐकलेला आहे. तुम्ही नसेल ऐकला नाही म्हणा बरोबर आहे ना. बघा देतो सगळं मस्त सुंदर आणि कार्यक्रम येतो व्हायचं येतो. ऐका दादानी मला फरमाईश दिली, तुम्ही सुरुवात करतो बघा. टिकवा ही नाती पण कोणी विकू नका शेती. चांगलं येतं ऐका. दादानी पांडुरंगाने मला बक्षीस दिलं. टिकवा ही नाती विकू नका शेती, आहे ती आपली माय, अहो आहे ती आपली माय, तिच्याशिवाय पर्याय नाही, तिच्याशिवाय पर्याय नाही. मग ती विकल्यावर खाणार काय? माती खा नाही तर रेशनचा खा. गहू 2 रुपये किलो. आता एकदा मोदी गेलं की ते पण गेलं. लाडक्या बहिणी मिळाल, लाडक्या बहिणी घेतलं मग 1500 येतील व्हायचं. थांबा जरा बंद होतील काही दिवसात. ऐका म्हणून हात वरती हात जोडून करतो विनंती. सेम गाण्यासाठी पुन्हा एकदा आले पाहिजे बघा. हात जोडून करतो विनंती, विकू नका शेती, सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती, सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती, जर सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती, सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती. हो सोडून करतो विनंती, विकू नका शेती, सोडून करतो विनंती, विकू नका शेती, सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती, जर सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती, सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती, सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती. आणखी नाही का बुवानी सुंदर गायलेला आहे. मी थोडं मागून येतोय बघा कसा तो त्यांनी सुंदर विषय गायला आहे. शेवटचा विषय केसामध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा. हे मराठी शाळेत आहे. म्हणतात काय सचिन भाऊ भांबाला तुला घांगरा सचिन भाऊ. माझा अंगारा तुम्हाला माहिती नाही. आपला कुठलाच बघत नाही बघू शकत आपला असला अंगारा. ऐका म्हणून बघा गावकी भावकीचा साक्षी तुला घालतोय मागण, अग कदमांची पोरी
होशील का थुमकांची सून. मेलव नाव तरी चांगलं ठेवा अण्णा मग होईल. कदम कर्तव्य दक्ष मराठा. धमक 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 काय धमकवी अशी. ऐका आता ऐका ऐका विषय. तुझी बायको मी झाल्यावर सू म्हणत होतो ना मा होतोय ना. तुझी बायको मी झाल्यावर अरे तुला चांगलीच हमकीन लय वटवट केलीस तर तुला मी पुसळण धमकीन. लय वटवट केलीस तर तुला लय पुसळण धमकीन. लय वटवट केलीस तर तुला लय पुसळण धमकीन. लय वटवट केलीस तर तुला लय पुसळण धमकीन. तुझी बायको मी झाल्यावर तुला चांगलीच हमकीन. तुझी बायको मी झाल्यावर तुला चांगलीच हमकीन. लय वटवट केल्यावर तुला मी पुसळण धमकीन. लय वटवट केल्यावर तुला लय पुसळण धमकीन. तुला लय पुसळण धमकीन. लय वटवट केल्यावर तुला लय पुसळण धमकीन. 2 मिनिटं. शायरांनी विश्लेषण केलं विषयाचं. थोडस ते देतो पहिलं महत्वाचं आहे विषय म्हणून. पोरांना दिसतोय ना तुम्हाला मी मध्ये खांबा येतो. हा खांबा नेऊन बुवाला द्या. खांबा खांबा म्हणतो. हा तुम्ही काय वेगळा समजू नका. मग म्हणून म्हणतो शायरांनी विषयाचं विश्लेषण केलंय. मला म्हणतात ज्ञानेश्वरी ग्रंथ. मी अनेक वेळा सांगितलं मी खानदानी शाहीर आहे. मी खोटं बोलणार नव्हे. मी म्हणून मी रंगमंचावर टिकलोय. ज्ञानेश्वरीचा 14 अध्याय तू तरी वाचलाव का तुम्ही. हे उत्तर नाहीये. आणि मी तुम्हाला उत्तर तुमच्या ज्या डोंगराच्या त्या गाभाऱ्यामध्ये वास करणाऱ्या त्या दैत्याचं राक्षसाचं नाव तुम्ही मला विचारलं तर आपल्या गेल्या वर्षी कार्यक्रम झाला. व्योमासूर असं मी त्यांना उत्तर दिले. नाही म्हणतात मी प्रयत्न करतोय पण मी खोटं बोलणार नाही. मी प्रयत्न चालू आहेत माझे. व्योमासूर हे माझ्याकडे उत्तर. पण ते काय म्हणतात ह्याच ग्रंथातलं पाहिजे ह्याच पानावला पाहिजे असं नाही सांगत. भाकरीला जिकडे मोडू तिकडे तोंड आहे बुवा. एका प्रश्नाची उत्तरं अनेक ग्रंथात वेगवेगळी असतात. तुम्ही म्हणाल ह्याच ग्रंथातलं पाहिजे असं नाही सांगायचं. असं नाही. तुम्ही म्हणा ग्रंथात आहे मी देतो तुम्हाला पण तुम्ही मान्य करा ना. मग जिथं आहे लिहिलेलं चला घुंगराच्या त्या गाभाऱ्यामध्ये वास आहे ना व्योमासूर असा अनेक तुम्हाला ग्रंथामध्ये दाखवेल. पण तुम्ही म्हणाल ह्याच ग्रंथात दाखवा असं नाही सांगितलं. असं नाही. म्हणून तुम्हाला हे अट टाकले. म्हणून माझ्या प्रश्न टाकताना तुम्हाला अट टाकले की मला मग त्याच ग्रंथाचं नाव सांगा. ते नाही बाबा ज्ञानेश्वरी नाही. ती पहिली वाचा नाही तर चावा ना तुम्ही. वाचाल तरच वाचाल ज्ञानेश्वरी. 14 अध्याय सांगताय तुम्ही. लोकांचं इकडे तिकडे आहे तुमचं तेवढं खास नाही. आणि शपथ सांगतो तो आमचा संगीतकार तो प्रणित दादा मोहिते. हा त्यांच्याकडे एक रेडा आहे. रेडा ते त्यांचं होतं ना संगीतकार. ते आमच्या खेळातला आहेत. दो मिस्टर त्यांच्या मास्टर दो आमच्या खेळात त्यांच्याकडे रेडा आहे वाचलेला. काळा रेडा आहे. ऐका कसा देतो तो बघा. शहाण्याची सर येणार नाही या येड्याला. भाद्या बैलाची सर. भाद्या बैलाची किंमत भाद्या बैलापेक्षा किंमत असते नवख्या पाड्याला. शहाण्याची सर येणार नाही येड्याला. भाद्या बैलाची सर. भाद्या बैलाची किंमत भाद्या बैलाच्या पेक्षा किंमत असते नवख्या पाड्याला. व तुम्हाला आता झाले झाड्याला. पहिला बघून या आमच्या दोच्या रेड्याला. तुम्ही ते सेम त्यांच्याकडे आहे बघा. तुमच्या बँच मास्टर त्यांना विचारा. त्यांच्याकडे परश्या नावाचा रेडा आहे आणि हा नरशिया. त्यांच्याकडे आहे परशिया आणि हा ढाकमुलीचा नरशिया. काय ऐका सुंदर सुंदर स्तवन बघा पोरांनो. म्हणून तुम्ही काटाला म्हणून मी तुम्हाला म्हणतो बसत जा. तुम्हाला 8 दिवस नाचायचं आहे म्हणत होता. काय रे ती पहिली काय ही लावली पहिला मुद्दा म्हणजे काय जीव लागा काय जरा वाजवर होती जरा. हा बुवाला दाखवरच ती सुंदर. ऐका मित्रांनो माझे प्रतिस्पर्धी शायर आहेत ज्ञानदीप भोईरकर. हा जाऊ द्या विषय. त्यांनी सुंदर स्तवन लावली ती खूप. मी थोडस प्रयत्न करतोय. शायर ऐका तुम्ही. पहिली सुरुवात पहिली. जीव लगा
बुवा हगलास असशील वाटतं, वास येतोय काय ते. नका ना लावू, तुम्हाला जमत नाही तुम्ही, नका ना. कशाला वंदितो तुझं लागणा ठाऊनी आज यारणा गजानना दयाघना गजानना. एकदा माझा पण गेला. नका ना लावू, तुम्हाला नाही जमत. कशाला मोठेपणा लोकांना दाखवायसाठी होय. अहो तुम्हाला इकडं म्हणजे तुम्ही गावातली इथलं जवळचं शहर, इथं लोक तुम्हाला थांबवणार का? बाहेर कुत्रा थांबव तुम्हाला? मेलं कार्य करते तवा म्हणतात, तवा तवा काली आहे तवा का. म्हणून एक गाणं घेतो, असं नाही मामाली. बघा किती मिनिटं काय करा. आता खरोखर मित्रांनो, मी आलोय तुमच्या प्रेमासाठी सगळ्यांच्या. आणि खरोखर हा कार्यक्रम ज्यांनी ठेवला ना, समजतं तुझी 12 घरं 10 घरं आहेत ना, जीवा भावाची कातळवाडी सगळं माझं पर्यंत. आणि मला इकडे आणण्याचं मेन कारण म्हणजे, आणि खरोखर मागाशी रवींद्रनाथ मटकरांनी सांगितलं ना, म्हणजे खरोखर या म्हणजे मी मोठेपणा म्हणून सांगितलं नाही, मुर्तवडे गावाचं नाव निश्चितपणे सन्माननीय आमचे पत्रकार बंधू, माझे मित्र, खरोखर बंधू सगळा असावा तर असा असावा. किती भांडणं झाली, किती राग रुसवे असले, काही असलं तरी सुद्धा मित्रांनो, आज गेल्या वर्षी सुद्धा प्रयत्न होता डीके गोवांची माझी बाई. यंदा हा विषय योग जुळून आणला. काय काय लोकांना 5-5 वर्ष मी तारखा देतो, मिळत नाहीत तारखा, पण त्यांनी योग जुळून आणला. आणि खरोखर कारकर्त्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. किती मिनिटं राहिलेत तेवढी सांगा, गाण्यात कार्यक्रम करतो. आणि हा चॅलेंज 100 रुपयाचं बक्षीस गोवाचा घ्यायचा आहे, मनाची चाल द्यायची आहे, देतो. चला एक फेरी फिरव एकदा बोरे मारी. ऐका निळ्या समंती जाने भगवानो मला इशाऱ्यावर बलिदान देण्या धावला. धन्य धन्य शिवरायाचा वीर मावळा. आदिमाया श्रेष्ठ केली, आदिमाया मी श्रेष्ठ केली वारसाई. शायरांनी म्हणतात चला ठीक आहे, मी मान्य करतो शिवरायांचा. मी शिवरायांना म्हणतात की शिवशंकराचा शंभूचा अवतार होता, मावळा श्रेष्ठ केलाय त्याने, तरी मी मान्य करतो. उत्तर कसं दिलंय ते ऐका. शिवरायांच्या नंतर संभाजींच्या नंतर, संभाजी महाराजांच्या नंतर जेव्हा संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने मारलो, त्यानंतर काय झालं ते विषयाला कसं उत्तर असतं बुवा. आदिमाया श्रेष्ठ इथं कोण? अंगांग माखले रक्ताच्या धाराने, तिचे अंगांग माखले रक्ताच्या धाराने, लाखो वैरी जखमी केले गवाराने, स्वराज्य पुढे चालविले राणी ताराने. उत्तर नाही ते पुढे चालवलं ना, स्वराज्याचे रक्षण ताराबाईने केलं म्हणतं, याला उत्तर म्हणतात शाहीर. मला वेळ नाही म्हणून मिनिटं कमी दिली. इकडे बघा घड्याळ लावून बसलाय म्हणून पुढचा त्याने मला 100 रुपयाचं बक्षीस शाहीर इथं आणून दिलं त्याच घेईन. मी भिकारी नाही. तुम्ही मला चॅलेंज केलंय, चॅलेंज केलंय गणाचं. तुम्ही जर मला कटिंग दिलं, मला चाल दिली म्हणताय तर 100 रुपयाचं बक्षीस इथं आणून द्याल तर घेईन, नाही तर लय अशी कमवतो मी. देतो गणाचं उत्तर. ऐका गणाचं सुद्धा उत्तर आणलंय. काय रे पोरांनो, काय रे तो ऐकू दे बाबा. आधी गणाला रणाला
बांधून तुरा कोणब्याचा भोर कसा नसतोय रे, असं काहीतरी होत. उत्तर कसं असतं ते ऐका. शाहीर शाहीर याला उत्तर म्हणतात, म्हणून मला सचिन बुवा म्हणतात उगाच नाही घास. कसं आहे तो ऐका. तुम्ही कुणब्याचा पोर गायलाय, कुणब्याची पोर मी गाणार आहे. मी शेतकऱ्याचा अंडा मी आणले, अशी पोर आणले ते ऐका. पार्वतीच्या बाळा पायात बाळा, सुंदर छान तुला साजतोय रे, विश्वाचा धनी तुला चिंतामणी, कोणब्याची पोर तुला पूजते रे. तू नाचतोय रे म्हणते माझी पोरगी, माझी सवासीन पुजते तुला, तेव्हा घरात आणते राहायला. याला उत्तर म्हणतात. वेळ नाही म्हणून, नाहीतर तुमचा असा कार्यक्रम करीन. सचिन बुवा म्हणतात मला 2च आहेत अजून 3 नाहीत. तुम्हाला झाले जास्त गांजा मानवा लोक आहे बुवा. एक झाली आपली आज संपली, आता 2च आहेत. असा दोन मध्ये असा कार्यक्रम करीन, असा काम काढीन. परत यायचं जोडीला. सचिन बुवा म्हणतात मला हो, शब्दाची मर्यादा आहे. तुम्हाला मानाचा मुजरा केलेला आहे. तुम्हालाच म्हणतोय, जरी मी असं म्हटलं नाही तुम्ही माझ्या लहान मोठ्या काला व्हायचं माझ्यापेक्षा चालेल, असं काला अवचारी पण चालेल, पण दोन द्वारांना संसार करीन म्हणतोय ना मी. तुम्हाला काय म्हणत नाही. कसा पण असतो धुमकीन व्हायचा पण संसार करीन ना म्हणतो. कसा पण असू दे, डावाकडे नाव सांभाळून घ्या, धनी आहे सांभाळून घ्या. म्हणून एकच गाणं देतो, फक्त बाकी नाही. आईची हो आईची राहिली, बाबांची राहिली, सगळ्यांची राहिली. ऐका तर गाणं तुम्ही ऐकलेलं आहे. मी फक्त कटिंग देतो पोरांना. घ्या कल्चर के ऊपर लगेंगे थोड़ा सा. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुरा, पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुरा. काही वाणी गाणी गेलेले आहेत, त्याला बोलणार नाही. पण आईच जे आपले मुलं जी मुंबईला पुण्याला जिकडे तिकडे गेले, त्या आई वडिलांची भूर मी गायलेली आहे. मी समाजाला ती पटलेली आहे म्हणून बक्षीस आलेलं आहे. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुरा, पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुरा. पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर, त्यानं पाहण्यासाठी मने झालंय आतुर. अल्पावा काय नको आणू, फक्त शहरातल्या गुंठ्याची सर येईल का डोंगरावरच्या यकराला. शहरातल्या गुंठ्याची सर येईल का डोंगरावरच्या यकराला. वारुळातली मुंगी पोचेल का कधी शिखराला. शहरातल्या गुंठ्याची सर येईल का रानातल्या यकराला. वारुळातली मुंगी कधी पोचल शिखराला. हो सचिन बुवाची सर काय घ्या डोंगराला. तुम्ही वरडत राहा बुवा, वरडत राहा. मी येलो बुवा वाद्यात गावलो, तुमचा काम नाही. तुम्ही नमान करा, नमान. चात्यांचे भारूड बस, चात्यांचे भारूड तेवढंच करा. ते भारूडात अजून बाहेर नाही आलं, त्यांना अजून माहिती शक्तीकरा चालू झालाय म्हणून ते अजून भारूडातच आहे. काय प्रस्तावना किती करायची, शॉर्टकट करा. मला पण वेळ नाही मिळाला, दादांनी सांगितलं म्हणून ते गाणं घेतलं. फक्त आपल्या मंडळाचं सुंदर गाणं भुवानी गायलं. मला तेवढा वेळ नाही तरी सुद्धा आता काय म्हणलं रिक्षा चिपळूण तालुका निसर्गरम्य. हा चिपळूण तालुका निसर्गरम्य.
हिरवळ डोंगर झाडीचा चिपळूण तालुका अहो निसर्ग रम्य आहे हिरवळ डोंगर झाडीचा गणेश उत्सव सोहळा गाजतोय मुर्तवडे कातळवाडीचा गणेश उत्सव सोहळा गाजतोय मुर्तवडे कातळवाडीचा गणेश उत्सव सोहळा गाजतोय मुर्तवडे कातळवाडीचा गणेश उत्सव सोहळा गाजतोय आहे गावात छोटीशी वाडी आहे गावात कातळवाडी आहे गावात छोटीशी वाडी देव धर्माची आहे गोडी देव धर्माची आहे गोडी देव धर्माची आहे गोडी आरती समूहाने घेऊन गाडी आरती समूहाने घेऊन गाडी देवा धर्माची गोडी देवा धर्माची गोडी देवा धर्माची गोडी अहो माणसं भोळी मराठी बोली माणसं भोळी मराठी बोली लोक नाही बघता वाडीचा गणेश उत्सव सोहळा गाजतोय मुर्तवडे कातळवाडीचा गणेश उत्सव सोहळा गाजतोय मुर्तवडे कातळवाडीचा गणेश उत्सव चिपळूण तालुका निसर्ग रम्य चिपळूण तालुका निसर्ग रम्य हिरवळ डोंगर झाडीचा गणेश उत्सव सोहळा गाजतोय मुर्तवडे कातळवाडीचा गणेश उत्सव सोहळा गाजतोय मुर्तवडे कातळवाडीचा गणेश उत्सव सोहळा गाजतोय मुर्तवडे कातळवाडीचा मिनिटा किती आहेत सांगा एक गाणं गाऊ 3 मिनिटात एक गाणं गाऊ तुम्ही म्हणाल तर हा घेतो नाही तर आपला ठेवतो होईल 2-3 बार आहेत चांगलं भरलेलं 2-3 बारांना होतील म्हणून ऐका ऐका हे मला सून सून करून आणलेलं घरात सून सून साहेबा सून सून ऐका सून काय म्हणता ऐका सून करून आणली सून हा समाजाची आताच्या समाजातली परिस्थिती सांगतोय मित्रांनो हा सासू सोनाचं पटत नाही सासू म्हणते ही माझा म्हणजे सुनेला म्हणते ही माझ्या पोरग्याला कापीस केला सून म्हणणार माझा नवरा काय माझा ऐकत नाही समाजाची आताची जी परिस्थिती आहे कशी म्हटली ते कशाही तुम्हाला लागू होते तुम्हाला सांगायचं ऐका तिथंच ठेव फक्त घ्याल का हो राया एक कशी नागतीला जड भारी वाटे मजला एक लास्ट माहितीये मला काय सांगू ना गड्याचं काय सांगू ना गड्याचं नागड्याचं नाही तर बुवाला वागायचं तुम्ही तुमचा काय वागावसा हो त्याने आता पैसे काढलं असेल कपडे वारा लागायसाठी कारण मग तो नाही ऐका काय सांगू या नागड्याचं काय सांगू या नागड्याचं कसं काय होईल कधी सांगा या दगडाला अहो अक्कल येईल बायको म्हणते नवऱ्याला आणि सासू पण म्हणते बिचारा नवऱ्याचा मारांमध्ये सासूचा मला आपला आईचा ऐकू का बायकोचा ऐकू विषय काय बाप म्हणतात काय सांगू या नागड्याचं अहो कसं काय होईल कधी सांगा या दगडाला अक्कल येईल अहो बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल बायकोचा
बहीण झाला बायकोचा बहीण असं का म्हटलंय वृद्ध आपल्या आई बाबांना गावाला सोडून गावाला सोडून पोटा पाण्यासाठी का होईना बायकर बाळांना घेऊन तुम्ही मुंबई आई बाबा इथं म्हणून आई बापाचे उपकार सारे हा विसरला भोपळ्या वाणी जमिनी वरती भोपळ्याच्या वाणी जमिनी वरती हा पसरला भोपळ्याच्या वाणी जमिनी वरती हा पसरला जमिनी वरती हा पसरला पोरा बाळांना पर्यानं सोडलंय सैल कधी सांगा या लग्नाला अक्कल येईल बायकोचा बहीण झाला बायकोचा बहीण 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 अजून एक अंतर आहे म्हणून बस करूया पाऊस झाला पाऊस झाला दिन दुबळा तू कैवारी भक्त जनांचे संकट निवारी त्या माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव त्या माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय हो पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय शब्दाचा मान आहे मला बोलायचं होतं थोडंसं पण सगळे लोक म्हणतात सचिन बुवा तुम्ही लय बोलता म्हणतात लय लेक्चर घेता तर यंदा मी ठरवलं आहे का मी यंदा ठरवलं आहे तुम्ही बघा सगळेजण मी यंदा ठरवलंय लेक्चर कमी द्यायचा गाणी माफ गायची बुवाला ठोकायची मी ठरवलेलं आहे यंदा कारण आवाज पण शिकवायचा अजून 7 बाकी आहेत 7 यांच्याबरोबर 2 येतो मी यांना काळजी नका करू तुम्हाला येईल वाऱ्यासाठी येईल काळजी नका करू शाहीर तुम्हाला पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीसाठी टॉपला भर शुभेच्छा घ्या पुन्हा एकदा शाहीर विमानाचा मुजरा घ्या तुमच्या कानात धुंदून होतो आणि तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी दुसरी फेरी संपवतो एवढी वाकडी सेवा गोड म्हणून घ्या चांगलं असेल तेवढं घेऊन जा वाईट माझं मला परत द्या एवढी विनंती करतो आणि जगलं वाचलो तर पुढच्या वर्षी भेट काय करणार चला धन्यवाद तुम्हाला पण मानाचा मुजरा दुसरी फेरी संपवतो सगळ्यांना माझ्या सर्व कातळवाडी वासियांना माझ्या मुर्तवडी वासियांना मला तुम्ही इथे या ठिकाणी बोलायला सेवे योग्य समजतात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार अशीच येडी सेवा आपली काय झाली असेल ती गोड म्हणून घ्या वाईच काय व्हायला तुम्ही हसलं गुवापेक्षा मी हसवले तुम्हाला मला निश्चितपणे गॅरंटी आहे काळजी कमी करायचा मी याड काढतो थांबा तुम्ही जरा 2 तारीख येऊ द्या जवळ येतो चला येतो